आणि त्या 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मराठा आरक्षणात मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईन। जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांनी राजकारणातून संन्यास घेईन अशी भूमिका घेतलेली आहे। आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही। आम्हाला तुमचा राजीनामा आणि राजकीय संन्यास नको, आम्हाला फक्त मराठा आरक्षण द्या। जरांगेंचं फडणवीसांना उत्तर आहे। तर मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांचा पश्चाताप, फडणवीसांच्या राजकीय राजीनाम्याच्या जरांगेंची प्रतिक्रिया। रामदास कदम अडाणी माणूस, रामदास कदमांनी तोंड सांभाळून बोलावं अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही। रवींद्र चव्हाणांकडून रामदास कदम यांना थेट इशारा। माझं तोंड फोडण्याची रवींद्र चव्हाणांना 100 जन्म घ्यावे लागतील। चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही। चव्हाणांच्या टीकेला रामदास कदमांचं उत्तर। मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार। मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी। रामदास कदम 15 वर्ष मंत्री होते तेव्हा काय झालं? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कदमांनी केलेल्या टीकेला चव्हाणांचं उत्तर। रवींद्र चव्हाण यांना युती तोडायची आहे। फडणवीसांनी शहांकडे तक्रार केलेली आहे, वरिष्ठ त्यांच्यावर कारवाई करतील। रामदास कदमांचं वक्तव्य। रामदास कदमांनी आपलं म्हणणं अंतर्गत मांडलंच पाहिजे असे आरोप करणं कुठल्याही युती धर्मात बसत नाही। रामदास कदम आणि चव्हाणांवरील वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। वारंवार भाजपवर बोलणं मला मान्य नाही, मुद्द्यांवर मी मुख्यमंत्री शिंदेशी बोलेन। रामदास कदम आणि रवींद्र चव्हाणांच्या वादानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता, लोकसत्तेचं वृत्त आहे। महायुतीमध्ये सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा, तर निवडणूक लांबल्यामुळे विरोधकांची जोरदार टीका। प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचंच आहे, निवडणुका लांबणीवर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर। हरियाणा काश्मीरसोबत महाराष्ट्राची निवडणूक घ्यायला हवी होती, सरकार निवडणुका घ्यायला तयार नसेल तर ही हुकुमशाही, संजय राऊतांची टीका। निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाहीत, निवडणूक लांबणीवर सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। सरकार उशिरा स्थापन झालं, सरकारला 5 वर्षांची मुदत असते, 5 वर्षांनुसार आमच्याकडे अजून वेळ आहे। विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याच्या बातम्यांवर छगन भुजबळ यांचं विरोधकांना उत्तर। 20 किंवा 21 ऑगस्टला शिंदे फडणवीस दादा दिल्लीला जाणार, जागावाटपाची चर्चा। मनसेसोबत युतीची चर्चा व्हावी असं अनेकांचं मत। मनसेसोबत आता युती करण्याबाबत वरिष्ठ चर्चा करतील, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, राज ठाकरेंबाबत उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षितता होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। खोटं बोलणाऱ्यांच्या कळपामध्ये गेल्यामुळेच शिंदे खोटं बोलतात, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिंदे शिवसेनेतच होते, राऊतांचं शिंदेंच्या आरोपांवर उत्तर। राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी, कर्जत जिल्ह्याला लाभलेलं नेतृत्व देखील विश्वासघातकी, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य। भाजपच्या उपाध्यक्षपदापासून बडे भेटून गेलेत, टॉपचे 47 नेते आतापर्यंत भेटून गेलेत, जरांगेंचं वक्तव्य। विधानसभेला आम्ही 113 जणांना पाडणारच, मनोज जरांगेंचं आव्हान। एक संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची माणसं आहेत का? संभाजी भिडेंच्या प्रश्नावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात? भिडेंचं होतं वक्तव्य। पार्थ पवारांचं बारामतीत जेसीबीतून फुलांची उधळण करत जंगी स्वागत। पार्थ पवारांकडून बारामती मतदारसंघात गाव भेट दौरा सुरू, ढेकेवाडीच्या ग्रामस्थांकडून पार्थ पवारांचं जल्लोषात स्वागत। लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी फडणवीस सीएम झाले पाहिजेत, मंत्री सुरेश खाडे यांचं वक्तव्य। शिंदे गट विदर्भातील 12 जागांसाठी आग्रही, पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदे गट दबाव टाकण्याची शक्यता, निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेंकडे सोपवणार। राजकीय जीवनात प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार, त्यांना अनुकूल वातावरण असेल तिथे लढतील, अजित पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीबाबत पवारांची प्रतिक्रिया। सुप्रिया मुंबईत असेल तर राखी बांधून घेणार, मुंबईतील सगळ्या बहिणींकडून राखी बांधून घेईन, अजित पवारांचं वक्तव्य। तर मी नाशकात कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। जनसन्मान यात्रेनिमित्त अजितदादा बांद्रामध्ये दाखल, नवाब मलिकांच्या मतदारसंघात आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा, अजितदादांचं जोरदार स्वागत। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त मुंबईत बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अजित पवार गटाची बॅनरबाजी, अजितदादांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत। सुप्रिया सुळेंच्या नाशकातील कार्यक्रमात अजितदादा गटाचे नेते नरहरी झिरवळांचा सुळेंसह फोटो। महाराष्ट्राच्या राजकारणातील शिंदे करणं तर फडणवीस अर्जुन, तर मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण उद्धव ठाकरे शरद पवारांनी घालवलं, सदाभाऊ खोत यांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर आरोप। अर्जुनांना कर्णाला मारलं होतं एवढं लक्षात ठेवा, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याला अंबादास दानवेंचं उत्तर।
पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटील उमेदवार देणार असल्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय. पुण्यातील इच्छुकांची नावं बुधवारी जरांगेंना दिली जातील. अखंड मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय. राजेश देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट. वरळी मतदारसंघातून राजेश देशमुख इच्छुक. जरांगे पाटील यांच्याकडे मागितली उमेदवारी. संजय राऊत आणि अनिल देशमुखांचे नितेश राणेंकडून गौतम भटकर सोबत जेवतानाचे फोटो ट्विट करण्यात आले. कुख्यात गुंड संतोष आंबेकर टोळीचा भटकर म्होरक्या असल्याचं राणेंचं ट्विट आहे. सांगलीत पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील आणि ठाकरेगडामध्ये वादाची ठिणगी. विशाल पाटलांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. सांगलीचे ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची टीका.